मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेनं आक्रमक प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। चुंचाळे गावामधील ऐतिहासिक मारुती मंदिरामध्ये विधिवत पूजन करून शिवसेनेच्या प्रचाराचा भव्य असा शुभारंभ करण्यात आला। या प्रचार मोहिमेचं नेतृत्व प्रभागामधील अनुभवी आणि माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे हे करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, नैना निलेश जाधव तसेच माजी नगरसेविका हर्षदा संदीप गायकर यांनी एकत्रितपणे घरोघरी भेटी देत शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे। संपूर्ण चुंचाळे गावामध्ये शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळालाय। नागरिकांनी देखील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। गेल्या 8 वर्षात प्रभागामधील आरोग्य, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याचे भागवत भाऊ आरोटे यांनी म्हटलंय। त्यांच्या अनुभवामुळे आणि विकास कामांच्या जोरावर शिवसेनेबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे असं चित्र सध्या दिसतंय। दरम्यान शुक्रवारी सकाळी सिडकोमधील यमुनानगर, शिवशक्तीनगर, नवजीवन, कुटवटनगर आदी भागांमध्ये घरोघरी प्रचार करण्यात आला। शिवसेनेचा जयघोष आणि खींच के तान धनुष्यबाण या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेचा प्रचार वेग घेत आहे, त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय। शिवशक्तीच्या नाल्यापर्यंत मोठी पाईपलाईन टाकली जेव्हा 17ला निवडून आल्यानंतर, आणि तुम्ही बघितलं असेल ते पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। परंतु आम्ही बघितलं जेव्हा उद्घाटन आणि याच्यावरून कुठेही असंतोष नको आणि या प्रभागाच्या विकासाला कुठे खीळ बसायला नको, म्हणून आमच्या 2 भगिनी होत्या, एक भाजपची आणि एक आमच्या शिवसेनेच्या भगिनी होत्या। त्यांनी शिवशक्ती ज्या भाजपच्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं आम्ही शिवशक्तीत राहतोय, हा भाग पूर्वेचा आम्हाला हवा आहे आणि मधला जो कुटवटनगर वगैरे तो भाग आमच्या हर्षदताई सांभाळतील आणि मध्यभागी जो भाग होता तो सन्माननीय आमचे मधुकर सरशेठ सांभाळतील आणि बाकीचा पश्चिमेचा भाग मी सांभाळेल, असं आमच्यात ठरलं आणि त्याप्रमाणे कामं झाली। परंतु आज मी जाहीर आपली दिलगिरी व्यक्त करतो की तसं करायला आम्ही नको होतं, कारण हा भाग असा राहिला नसता। कारण आज इथं पेवर ब्लॉकची जरूरत आहे, एवढा चांगला ओपन पेस आहे ते झालेलं दिसत नाही आहे। इथं पाण्याच्या पाईपलाईन मी माहिती घेतली तर त्या पाटलांनी पाईपलाईन टाकल्या, त्याच्यानंतर पाईपलाईन झालेल्या नाही आहे आणि खरंच आपलं काम आताही आमच्या पाईपलाईन मंजूर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात मी आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करून आपल्याला सांगतो की नक्कीच येणाऱ्या काळात इथं आपल्याला जे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल, पाण्याच्या पाईपलाईन असतील तर आपण यांना टाकून देऊया। कोणाच्या भरोश्यावर सोडण्यापेक्षा माझ्या मते आपणच बघितलं पाहिजे आणि खरंच इथं बघितल्यानंतर म्हणजे सुंदर असा ओपन पेस आहे। बरोबर आहे। एक STP ऑलरेडी तिकडे झाला, तो टाकळीला कनेक्ट झाला। नंतर 2023ला एक प्रश्न होता का बा इकडे एक परत नवीन होणार। आमची खूप मोठी मागणी नाही आहे, जागा खूप मोठी आहे, तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे, बरोबर आहे, ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा, बस एवढीच आमची अपेक्षा आहे। याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही। बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईंना सांगितलेलं आहे। बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे। मंदिर आहे, फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा। हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा, बस एवढंच आमची अपेक्षा, याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही। हा म्हणजे बस गेले म्हणतोस मावशी, बरोबर, जय कांदेश। काही नाही मावशी, देखा तुम्ही सांगशात तर तेच ते समजी, तेच ते समजणं तर त्या काम करतील। ठीक आहे, आज न सकाळी होईल, आज न काल दिन जाय अशी त्यांनाबद्दल दिलगिरी व्यक्त करतस। आपला प्रभाग हा नाशिक महानगरपालिकामा सर्वात मोठा प्रभाग म्हणीसन ते नोंद आहे। आपली लोकसंख्या मागल्या वर्षाला 40-50 हजार होती, आज ती 1 लाखना जवळपास होई जायले। खूप ताण आहे मावशी, म्हणजे वाटच आपले सोपं की काम व्हायला पाहिजे। 2022-17 निवडी होणार या 2022 लेस ना 5 वर्ष संपी गयात। 2022 नंतर प्रशासक राजवट रास महानगरपालिका त्याला पैसा देत नाही, त्यामुळे ज्या काही कामे लेट जाय असतील त्यांनाबद्दल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतस। पण
आमना पक्षाना ज्या मुख्य नेता आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यसनाकडे जे नगर विकास खातं आहे महाराष्ट्र राज्यानं, त्या नगर विकास खात्यामधून जो या नगरसेवकासले निधी भेटणार त्या निधीमधूनच या ज्या काही कॉन्क्रीट रस्ता आहेत किंवा काही कॉन्क्रीट रस्ता आहेत किंवा भुयारी गटार योजना आहेत किंवा ज्या काही कामे चालू आहेत या कामे नगरपालिकांना निधीमधून नाही आहेत. म्हणून तुम्ही यांना पुढे ना मतदान करताना एक विचार करा की असा पक्षाला मतदान करा की ज्या पक्षाने वर पण सत्ता आहे, ज्यांना आमदार आहेत, ज्यांना खासदार आहेत. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.